हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जे घरी असणारे डाळी जे आहेत त्यांची आपण आज भाजी म्हणा किंवा वरण आपल्याला बनवायचं आहे. जर भाजी नसेल घरी आणि डाळी जर सगळ्या असतील तर त्याची आपल्याला मिक्स डाळ म्हणजे पौष्टिक असं वरण तयार होते. तर इथे मी डाळ धुवून घेतली स्वच्छ आणि शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही आणखीनही त्याच्यामध्ये डाळी टाकू शकतात. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर ते सर्वप्रथम मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. इथे मोहरी आणि जिरं मिक्सच राहते माझ्या इथे, तर ते मी टाकलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर, कारण जेव्हा मोहरी आपण टाकतो तेव्हा जेव्हा ती तळपते तेव्हा त्याचा सुगंध खूप छान येतो आणि एक टेस्ट पण वेगळी येते फोडणीला. तर इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर इथे आपलं जिरं आणि मोहरी चांगली तडकलेली आहे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तही करू शकता. आणि आता इथे मी घालणार आहे कढीपत्ता, टोमॅटो आणि शेंगदाणे. तर याने पण टेस्ट खूप छान येते. तर इथे थोडासा कांदा परतेपर्यंत मी याच्यामध्ये शेंगदाणे पण घालणार आहे. कांद्यासोबत शेंगदाणे पण थोडेसे चांगले तळल्या जातील आणि कढीपत्ता आणि टोमॅटो घालणार आहे. आणि जो मसाला आहे त्याचं वाटण जे आहे म्हणजे कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिऱ्याची पेस्ट, तर टोमॅटो पण आहे त्याच्यामध्ये. तो नेहमी करून ठेवते मी, कारण जेव्हा आपण भाजी फोडणी देतो मग लगेचच आपली भाजी पण होते घाईच्या ह्याच्यामध्ये. हा मसाला नेहमी तयार करून ठेवते. आणि थोडासा मी ठेचा टाकणार आहे हिरव्या मिरचीचा, तर त्याने पण खूप छान वरणाला चव येते. तर इथे आपलं थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे किंवा हे थोडंसं ब्राऊनसर होऊ द्यायचं आहे. आणि टमाटर पण आपले चांगले शिजतील तेलामध्ये आणि वरणाला एक वेगळी टेस्ट येते. तर ही कांदे, लसूण, आलं, टोमॅटोची पेस्ट आहे आणि मी इथे ठेचा पण टाकणार आहे थोडासा. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जर भाजी नसेल घरी आणि डाळी जर असेल तर तुम्ही सगळ्या डाळी मिक्स करून पौष्टिक असं वरण तयार करू शकता. आणि आता हे तेलामध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि छान असं कांदा पण, कारण कच्चा कांदा असल्या कारणाने, तर इथे तेलामध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा म्हणजे जी पेस्ट आहे ती, आणि ठेचा पण. तर हिरवा ठेचा असल्या कारणाने त्याच्यामध्ये जर तळल्या गेला तर त्याची पण टेस्ट छान येते. तसं एक मसालेदार वरण आहे जे आपण संध्याकाळच्या वेळेस आपण भाजी म्हणून वापर करू शकतो. जर भात असेल तर भाताबरोबर पण खूप छान लागेल हे मिक्स वरण. आणि यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत त्या घेतलेल्या आहे. मसूरची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ. तर तुम्ही आणखीनही याच्यामध्ये ॲड करू शकता डाळी. आता इथे जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या मी पूर्ण टाकलेल्या आहेत डाळी. आणि तुम्ही जर मिक्स करून पण ठेवू शकता कधी वरण म्हणून. खूप छान आहे, साधं वरणसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी कस्तुरी लाल मिरची पावडर, आपले साधं लाल मिरची पावडर, धने, हळद आणि हिंग घातलेला आहे. तर तेलामध्ये छान परतल्या जाईल. आणि कोथिंबीरीने पण खूप सुगंध छान येतो वरणाला. आणि वरण पण आपलं खूप छान दिसते, सुंदर दिसते वरणही. कारण याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हिरवं, लाल आणि एक वरणाला एक वेगळी दिसायसाठी खूप छान दिसते. वरणामध्ये वेगवेगळे कलर आहे, त्याच्यामध्ये कलर दिसतात बघू शकता तुम्ही. आणि बघणाऱ्यालाही पण खायची इच्छा होते वरण. तर आता इथे थोडंसं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे घट्ट, तर जेवढं तुम्हाला घट्ट ठेवायचं असेल वरण तेवढं तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल घातलेलं पातळ वरण ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता. आणि छान उकळी येऊ द्यायची आहे 5 ते 10 मिनटं, ज्याने तो सुगंध जो आहे फोडणीचा तो छान लागेल. आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर आणि आमचूर पावडर, थोडंसं आंबट गोड मसाल्याचं जे वरण आहे ते. आणि खूप छान वाटते. भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपली जी आजची रेसिपी आहे तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि आपलं वरण पण खूप छान दिसत आहे, बघितल्याबरोबर खाण्याची इच्छा होईल. तर चांगलं पहिले उकळी येऊ द्यायची आहे. चांगलं उकळी आल्यानंतर आपल्या वरणाला तर्री पण छान येते आणि सुगंध पण. जसं जसं आपलं वरण
शिजेल किंवा उकळी येईल किंवा उकळल्या जाईल तेवढी आपल्या वरणाला चव छान येते. आणि वरतून आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे. तर अशा प्रकारे आपली जी मिक्स वरण आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर एक नक्की लाईक करा आणि ट्राय करून बघा. कारण वरणही आपण भरपूर प्रकारचं करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर नक्की जर आवडलं असेल तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. आणि आपलं वरण पण तयार झालेलं आहे. तर भाताबरोबर वगैरे खूप छान वाटते खायला. आणि आता इथेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू.